वहिनी हा एक नंबर स्वयंपाक झालता बरं का. डाळ तर एवढी भारी झालती, मजा आली खायला. थँक्यू बरं का भाऊजी. नाही तर इथं काही लोकांना कौतुकच नाही आमचं. कोण हो? कोण भाऊजी, हे तुमचे मित्र. अहो जरा जरी मी काय केलं तर नावं ठेवणारच. मला सांगा भाऊजी, बायकोला फक्त एक कौतुकाचे थापच बस असते, हाय का नाही? सचिन, असं का वागतोस बाळा? अरे काय ऐकतो हिचं? आज चुकून डाळ चांगली झाली होती, नाही तर रोज आमच्या घरातली डाळ म्हणजे एकीकडे डाळ आणि एकीकडे पाणी. अरे बेसन असते बेसन. कमी जास्त होत असतं, आपण सांभाळून घ्यायचं असतं. वहिनी तुम्हाला सांगतो, माझ्या बायकोला अजिबात स्वयंपाक जमत नव्हता. होय. कधी तिखट कमी पडायचं, कधी मीठ जास्त व्हायचं. पण मी एवढं प्रोत्साहन केलं ना, सगळा स्वयंपाक जमायला लागला. वा 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 भाऊजी, किती ना असं बायकोला प्रोत्साहन केलं तर संसार करायला किती मजा येते बरं. नुसती मज्जा उपयोगाची नाही, थोडी जबाबदारी पण पाहिजे माणसाच्या अंगावर. मज्जा करते. तू लय सिरियस होतो राव सचिन. हा, कधीतरी मजा करायची असती. बरं वहिनी, चला येतो मी आता. अरे ते काय आहे, जेवल्यानंतर मला वॉक करायची सवय आहे. म्हणजे कसं शरीर तंदुरुस्त राहतं.